अरे आई 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 नाही जमणार आईची जागा घ्यायला. एका पोराने सांगितलं आई असं म्हणतात सगळेजण तुझे माझ्यावर उपकार आहे, तुझे उपकार फेडायचे. आई म्हणली नको राजा, नाही जमणार, नाही आई फेडायचे मला. आणि मंडळी त्या पोराला आईनं सांगितलं ठीक आहे रात्रभर फक्त माझ्या शेजारच्या खाटवर झोप. रात्री पोरग शेजारच्या खाटवर झोपलं. रात्र झाली, 1 वाजता पोराला झोप लागली. स्वतः जवळ असणारा पेला भरलेला होता, आईनं तो लुटून दिला. तो पेला पडला, सगळं पाणी पोराच्या अंथरुणावर पडलं. पोराला राग आला, पण पोरानं सांगितलं होतं मला उपकार फेडायचे आईचे. आई का फेडला? राजा चुकून पडला, जा मला भरून आण. आईला पेला आणून दिला. अर्ध्या तासानं पुन्हा आईनं पेला सांडवला. पुन्हा त्याच्या खाली पाणी ओलं झालं. आई अगं मुद्दाम करतेस का? पहिल्यांदा पडला चुकून, आता का पडला? आणि त्यावेळेस ती आई सांगत होती राजा 2च वेळेस फक्त माझ्याकडून पेला सांडला, अथरून ओलं झालं तुझं, म्हणून तुला राग आला. अरे 9 महिन्याचा होतास रे राजा तेव्हापासून, अरे 1 महिन्याचा होतास तेव्हापासून 9 वर्षाचा होईपर्यंत रोज अथरून ओलं करत होतास. त्या ओल्या अथरुणावर मी झोपत होते आणि वाळलेल्या अथरुणावर तुला झोपत असते. याचं नाव माय गड्या, याचं नाव माय रे. बाईची उपकार नाही फेडता येणार.